Everybody, in today's lecture also we will continue with examples related to De Moivre's theorem. Okay, in this whole chapter or unit you have to use De Moivre's theorem, so do not forget it. Okay, so next example is if alpha and beta are the roots of x square minus 2x plus 2 equal to 0, then show that alpha raised to n plus beta raised to n is equal to 2 raised to I think n plus 2 upon 2 into cos of n pi by 4. So first we have to solve. पहिल्यांदा आपल्याला हे क्वाड्रेटिक इक्वेशन जे आहे का नाही ते आपल्याला इथं सॉल्व करावं लागेल. आता क्वाड्रेटिक इक्वेशन काय दिलेलं आहे, गिवन x square minus 2x plus 2 equal to 0. Okay, this is our quadratic equation. So roots of this equation is, here formula is minus b plus or minus square root of b square minus 4ac upon twice a. आता याच्यामध्ये a ची व्हॅल्यू म्हणजे x स्क्वेअरचा कोएफिशियंट 1, b ची व्हॅल्यू x चा कोएफिशियंट -2 आणि c म्हणजे हा लास्ट कॉन्स्टंट 2. ठीक आहे. So x is equal to minus b म्हणजे minus of minus 2 is 2 plus minus square root of b square म्हणजे वजा 2 चा वर्ग 4 minus 4ac 4 into a किती आहे 1 आणि c किती आहे 2 म्हणजे 4 into 2 is 8 upon twice a which is equal to 2 which is equal to 2 plus minus square root of minus 4 divided by which is equal to 2 plus minus twice i. कारण याचा रूट काय, 4 चा रूट 2 आणि -1 ची व्हॅल्यू काय असते, स्क्वेअर रूट ऑफ -1 इज i अपॉन 2. म्हणजे x हा तुम्हाला काय मिळाला 1 प्लस ऑर मायनस i. कारण तुम्ही इथं 2 जर कॉमन काढला तर आतमध्ये 1 प्लस ऑर मायनस i डिवायडेड बाय 2, 2 ला 2 कॅन्सल. ठीक आहे. x ची व्हॅल्यू काय आली 1 प्लस मायनस i. यातला एक अल्फा कन्सिडर करा आणि दुसरा बीटा 1 प्लस i आणि बीटा इज इक्वल टू 1 मायनस i. नेक्स्ट आपल्याला प्रूव्ह काय करायचं, अल्फा रेस टू एम. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला अल्फा आणि बीटा जे आहे ते पोलार फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे आर किती येईल याच्यासाठी, आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. एक्स स्क्वेअर प्लस समजा हे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर जर कन्सिडर केलं 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर विच इज रूट 2 आणि थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ फॉर अल्फा इज इक्वल टू 1 प्लस आय आर आणि थिटा असेल टॅन इनवर्स ऑफ 1 म्हणजे थिटा 40 पाय बाय 4. ठीक आहे. सिमिलरली फॉर अल्फा इज इक्वल टू 1 मायनस आय, सॉरी बीटा इज इक्वल टू 1 मायनस आय, आर विल बी स्क्वेअर रूट ऑफ 1 स्क्वेअर प्लस मायनस 1 स्क्वेअर हे आयचा कोएफिशियंट -1 म्हणजे ही व्हॅल्यू सुद्धा रूट 2च मिळेल. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ -1 अपॉन 1. इथं इमॅजिनरी पार्टचा कोएफिशियंट मायनस आहे म्हणून इथं -1 अपॉन 1 म्हणजे टॅन इनवर्स -1 याची व्हॅल्यू किती असेल -π/4. ठीक आहे. म्हणजेच 1 प्लस आय जो आहे अल्फा हा कसा लिहिता येईल, आर इंटू कॉस थिटा प्लस आय साइन थिटा, कॉस थिटा प्लस आय साइन थिटा आणि बीटा सुद्धा याच फॉर्ममध्ये आर इंटू कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. याच्यामध्ये दोन्हींमध्ये फक्त थिटा दोन्हींचा वेगळा आहे. म्हणजे अल्फा इज इक्वल टू काय लिहिता येईल, अल्फा इज इक्वल टू आर रूट 2 इंटू ब्रॅकेट कॉस ऑफ 45 म्हणजे π/4 प्लस आय साइन π/4 ही झाली अल्फाची व्हॅल्यू आणि बीटाची व्हॅल्यूला मायनस आहे फक्त थिटा -π/4 आहे म्हणजे रूट 2 कॉस π/4 मायनस आय साइन π/4. हे दोन व्हॅल्यू झाले. आपल्याला काय पाहिजे, अल्फा रेस टू एन. अल्फा रेस टू एन हे काय मिळेल तुम्हाला इज इक्वल टू रूट 2 इंटू कॉस π/4 प्लस आय साइन π/4 ब्रॅकेट रेस टू एन विच इज इक्वल टू रूट 2 रेस टू एन म्हणजे काय लिहितं रूट 2 रेस टू एन आणि हा कॉस π/4 प्लस आय साइन π/4 ब्रॅकेट रेस टू एन which is equal to root 2 raised to n can be written as 2 raised to n by 2 into bracket ह्याच्यावरती डी मोअर्स थेरम अप्लाय करा, cos n pi by 4 प्लस आय साइन
एन पाय बाय 4. ठीक आहे. तसंच बीटा रेस टू एन बी तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. बीटा रेस टू एन इज इक्वल टू √2 cos पाय बाय 4 प्लस I sin पाय बाय 4 ब्रॅकेट रेस टू एन विच इज इक्वल टू √2 रेस टू एन इंटू cos ऑफ पाय बाय 4 प्लस I sin पाय बाय 4 ब्रॅकेट रेस टू एन. म्हणजे याच्यावरती आपण डी मोअर्स थेरम अप्लाय करतो फक्त. म्हणजे 2 कॅन बी रिटर्न 2 रेस टू 1/2 इंटू एन म्हणजे एन बाय 2 येईल. आणि हा जो आहे कॉस एन पाय बाय 4 प्लस I sin एन पाय बाय 4. ठीक आहे. आता दोन्हींची ॲडिशन अल्फा रेस टू एन प्लस बीटा रेस टू एन दोन्हींची व्हॅल्यू पुट करून घ्या. 2 रेस टू एन बाय 2 cos ऑफ एन पाय बाय 4 प्लस I sin एन पाय बाय 4 प्लस 2 रेस टू एन इंटू ब्रॅकेट cos एन पाय बाय 4 मायनस I sin एन पाय बाय 4 विच इज इक्वल टू. आता 2 रेस टू एन बाय 2 ही दोन्हींमध्ये कॉमन टर्म आहे, ती कॉमन घ्या बाजूला. आतमध्ये काय राहील cos एन पाय बाय 4 प्लस I sin एन पाय बाय 4 प्लस cos एन पाय बाय 4 मायनस I sin एन पाय बाय 4. ठीक आहे. याच्यामध्ये या दोन टर्म्स ज्या आहेत त्या अपोजिट साईनच्या आहेत त्या कॅन्सल होतील आणि काय राहील मग 2 रेस टू एन बाय 2 ह्या दोन्ही टर्म्स इंटू 2 cos ऑफ एन पाय बाय 4 विच इज इक्वल टू 2 रेस टू एन पाय बाय 2 प्लस 1 म्हणजे हे काय येईल कॅल्क्युलेशन एन प्लस 2 बाय 2 cos ऑफ एन पाय बाय 4. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला रिक्वायर्ड RHS मिळालेला आहे. हेन्स प्रूफ. ओके. सिमिलरली तुम्हाला जर क्वेश्चनमध्ये अल्फा रेस टू एन मायनस बीटा रेस टू एन जर असा क्वेश्चन विचारला तर याच्यामध्ये काय चेंज होतील 2 रेस टू एन बाय 2 cos ऑफ एन पाय बाय 4 प्लस I sin एन पाय बाय 4 मायनस 2 रेस टू एन बाय 2 cos ऑफ एन पाय बाय 4 मायनस I sin एन पाय बाय 4. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय मायनस साईन आहे म्हणजे 2 रेस टू एन बाय 2 दोन्हींमध्ये कॉमन आहे तो निघेलच. आता ह्यात काय शिल्लक राहील cos एन पाय बाय 4 प्लस I sin एन पाय बाय 4 हा फर्स्ट ब्रॅकेट झाला. आता मायनस करून घ्या या ब्रॅकेटमध्ये मायनस cos एन पाय बाय 4 आणि मायनस मायनस काय होईल प्लस I sin एन पाय बाय 4. ठीक आहे. आता याच्यामध्ये निगेटिव्ह टर्म कोणती झाली cos एन पायची टर्म म्हणजे ती कॉसची कॅन्सल होईल आणि हा ट्वाईस I शिल्लक राहील म्हणजे हे किती राहील 2 रेस टू एन बाय 2 इंटू ट्वाईस I cos ऑफ साइन ऑफ एन पाय बाय 4. म्हणजेच काय आलं 2 रेस टू एन प्लस 2 बाय 2 I साइन ऑफ एन पाय बाय 4. हे झालं तुमचं रिक्वायर्ड सोल्युशन. म्हणजे हे चेंज होईल थोडंसं फक्त त्याच्यामध्ये. जर निगेटिव्ह घेतला तर इमॅजिनरी येईल आणि ज्यावेळेस तुम्ही ॲडिशन घेताल त्यावेळेस तिथं रिअल पार्ट मिळेल. आता नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ. रूट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. आता रूट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला डी मोअर्स थेरमच वापरायचा आहे. युझिंग डी मोअर्स थेरम वी कॅन ऑब्टेन nth रूट ऑफ अन कॉम्प्लेक्स नंबर. आता nth रूट ऑफ युनिटी याचा अर्थ काय nth रूट ऑफ युनिटी. ठीक आहे. आता याच्यामध्ये फर्स्ट काय कन्सिडर करायचं लेट nth रूट ऑफ 1 इज इक्वल टू x. म्हणजेच काय आलं देअरफॉर you can say that x raised to n is equal to 1 where x is nth root of unity. Okay, now using polar coordinate for x we assume x इज इक्वल टू. आता याच्यामध्ये रिअल म्हणजे x साठी काय कन्सिडर करता येईल x रेस टू एन इज इक्वल टू 1. म्हणजे इथं डायरेक्टली जर बघितलं तर हा आपण ॲझ्युम करणार आहे x काय ॲझ्युम केला तिथं cos थिटा प्लस I sin थिटा.
कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. कारण याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर फक्त 1 आहे, रिअल पार्ट आहे. इमॅजिनरी पार्ट काय तिथं 0 आहे. म्हणजे जो कॅल्क्युलेशन असेल त्याच्यामध्ये फक्त सुरुवातीला काय कन्सिडर करायचं, एक्स इज इक्वल टू कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. म्हणजे एक्स रेस टू एन याची व्हॅल्यू काय 1 जर कन्सिडर केली तर तुम्हाला एक्स रेस टू एन काय मिळणार आहे, कॉस थिटा प्लस आय साइन थिटा ब्रॅकेट रेस टू एन इज इक्वल टू 1 रेस टू एन इज 1. माय डी मोअर्स थेरम यू मे से दॅट. आता ह्याच्यावरती जर डी मोअर्स थेरम अप्लाय केला तर तो काय मिळेल, कॉस एन थिटा प्लस आय साइन एन थिटा इज इक्वल टू 1. आता कॉस एन थिटा प्लस आय साइन एन थिटा इज इक्वल टू 1 याचा अर्थ काय, आता याच्यामध्ये राईटला तुम्हाला रिअल पार्ट आहे, इमॅजिनरी आहे का नाही. म्हणजेच काय येईल, विच इम्प्लाइज कॉस एन थिटा याचीच व्हॅल्यू 1 असेल आणि साइन एन थिटाची व्हॅल्यू काय असेल, तिथं साइन एन थिटा हा काय असला पाहिजे, 0 असला पाहिजे. बरोबर. कारण जर साइन एन थिटाची व्हॅल्यू जर वेगळी आली तर तिथं तुम्हाला इमॅजिनरी पार्ट मिळेल. आपल्याला युनिटीसाठी फाइंड आउट करतो म्हणजे तो 1च असला पाहिजे. ठीक आहे. म्हणजेच कॉस एन थिटा इज इक्वल टू 1 याचा अर्थ काय, एन थिटा जो आहे अँगल हा 1 कधी असेल, ज्यावेळेस तो ट्वाईस एन पाय किंवा ट्वाईस पाय के, कारण एन वापरला आहे त्याच्यामुळे आता दुसरा व्हेरिएबल तिथे यूज करावा लागेल. तो काय तिथं ट्वाईस पाय के. कारण पिरियडिक फंक्शन आपण काय म्हणतो, ट्वाईस एन पाय कन्सिडर करतो. म्हणजे जर तुम्ही कॉस 0ला 0 आहे बघा, कॉस 0ला त्याची व्हॅल्यू काय असते 0 1. तर परत ती कधी 1 असते, कॉस 2 पायला, त्यानंतर परत कॉस 4 पाय, त्यानंतर 6 पाय, त्यानंतर 8 पाय. या सर्व व्हॅल्यूला काय असणार आहे, ती 1 असते. बाकीच्या ह्याला काय होते, कॉस 5 पाय 3 पाय किंवा कॉस पायला ती -1 जाते. बरोबर. म्हणजे हा जो आहे पिरियडिक फंक्शन याच्यावरून काय सांगता येतं, ट्वाईस एन पाय हा पिरियडिक फंक्शन आहे. पण इथं आता वापरताना एन व्हेरिएबल आपण इथं यूज केलेला आहे. फक्त एनच्या जागेवरती मग तिथं चेंज काय केलेलं आहे, के. के इज एन इंटीजर, के बिलॉंग्स टू झेड. ओके. सो थिटा विल बी इक्वल टू, याच्यावरून थिटाची व्हॅल्यू काय येईल, ट्वाईस पाय के अपॉन एन. दस एक्सची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला, कॉस ऑफ ट्वाईस कॉस थिटा प्लस आय साइन थिटा या फॉर्ममध्ये ना एक्स. मग एक्सची व्हॅल्यू काय येईल, ट्वाईस पाय के अपॉन एन प्लस आय साइन ट्वाईस पाय के अपॉन एन, वेअर के इज इक्वल टू झेड प्लस, वेअर के इज इक्वल टू 0 1 2 3 अप टू सो ऑन अप टू n-1. Okay, so we get, or you do not write this condition here, not necessary, we will. म्हणजे आपण ते खरं तिथे गरजच नाहीये, तो इथंच कम्प्लीट करतो. केच्या कोणत्या व्हॅल्यूज असतील, n रूट म्हणजे n व्हॅल्यूज असल्या पाहिजे. बरोबर. n रूट म्हणजे n व्हॅल्यूज. के ज्यावेळेस स्क्वेअर रूट असतो त्यावेळेस 2 व्हॅल्यूज मिळतात, क्यूब रूट असेल 3 व्हॅल्यूज. मग n रूट असेल तर n व्हॅल्यूज मिळाल्या पाहिजे. आता के ची व्हॅल्यू 0 पासून सुरुवात करतोय म्हणजे n-1, म्हणजे काउंट करताना 1 2 3 4 असं काउंट करणार आहे आपण. मग 4च्या तिथं ते n3 येतोय, मग nच्या तिथं किती येणार आहे, n-1. म्हणजे किती रूट्स पर्यंत कन्सिडर करावं लागणार आहे, n-1. सो n डिस्टिंक्ट व्हॅल्यूज of x which are n distinct nth root of unity. ठीक आहे. म्हणजे हे जे रूट्स मिळणार आहेत, k इज इक्वल टू 0 ला 1 ला 2 ला 3 ला, हे सर्व काय असणार आहेत, वेगळे असणार आहेत, एकसारखे नसणार आहेत. बरोबर. डिस्टिंक्ट त्याच्यामुळे शब्द वापरला. लेट एक्स नॉट इज इक्वल टू, फॉर के इज इक्वल टू 0 जर तुम्ही कन्सिडर केलं, दॅरफॉर एक्स नॉट विल बी इक्वल टू, याच्यामध्ये एक्स नॉट कॉस ऑफ 0 प्लस आय साइन 0, म्हणजे तो काय असणार आहे, 1 असणार आहे. x1 म्हणजे के इज इक्वल टू 1 साठी, के इज इक्वल टू 1 ला तुम्हाला काय मिळेल, ट्वाईस पाय कॉस ऑफ ट्वाईस पाय डिवायडेड बाय n प्लस I sin of twice pi divided by n. For k is equal to 2, k is equal to 2 ला काय मिळेल,
x2 इज इक्वल टू कॉस ऑफ 4 पाय डिवाइडेड बाय n प्लस I साइन ऑफ 4 पाय डिवाइडेड बाय n and so on. For k is equal to n minus 1, x n minus 1, sorry, x n minus 1 is equal to cos of twice pi into n minus 1 divided by n plus I sin of twice pi into n minus 1 divided by n. हे सर्व काय मिळालं तुम्हाला? n रूट्स आहेत. कशाचे? युनिटीचे, रूट्स ऑफ युनिटीचे, विच आर डिस्टिंक्ट म्हणजे वेगळे आहेत. हे प्रूफसुद्धा महत्त्वाचं आहे, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं nth रूट ऑफ युनिटीचं. ठीक आहे, हे या प्रकारे तुम्हाला तिथे सॉल्व करावं लागेल. महत्त्वाचं याच्यामध्ये काय आहे, एक्सची व्हॅल्यू किंवा सुरुवातीला nth रूट ऑफ 1 इज इक्वल टू एक्स कन्सिडर केलं म्हणजे एक्स रेस टू n काय आहे तिथं 1, वेअर एक्स इज अ nth रूट ऑफ युनिटी. आणि एक्सची व्हॅल्यू कॉस थिटा प्लस आय साइन थिटा कन्सिडर करा म्हणजे एक्स रेस टू n तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. एक्स रेस टू n इज इक्वल टू 1ला काय मिळेल तिथं कॉस n थिटा इज इक्वल टू 1 आणि साइन n थिटा इज इक्वल टू 0. का तर इमॅजिनरी पार्ट इथं नाही आहे म्हणजे तो 0 असला पाहिजे म्हणून साइन n थिटा काय 0. आता कॉस n थिटा इज इक्वल टू 1 आहे म्हणजे n थिटाची व्हॅल्यू काय ट्वाइस पाय के कन्सिडर केला किंवा तुम्ही दुसरा आणखीन व्हेरिएबल यूज करू शकता. म्हणजे ट्वाइस पाय के म्हणजे थिटाची व्हॅल्यू काय आली तर ट्वाइस पाय के हा n इकडे डिवाइड होईल. आलेला थिटा एक्समध्ये पुट करा तुम्हाला रूट मिळेल, जनरल रूट के फ्रॉम 0 टू n मायनस 1 आणि आलेल्या व्हॅल्यूज एक पुट करत जावा तुम्हाला n रूट मिळून जातील युनिटीचे. ठीक आहे, आता त्याच्यावरचे एक्झाम्पल्स बघू. एक्झाम्पलमध्ये फर्स्ट म्हटलेलं आहे फाइंड ऑल फिफ्थ रूट ऑफ युनिटी. ठीक आहे, फिफ्थ रूट फाइंड आउट करायचे आहेत युनिटीसाठीचे म्हणजे फिफ्थ रूट ऑफ 1 इज इक्वल टू एक्स असं कन्सिडर करून सोडवलं तरी चालेल. किंवा आता आपल्याला माहिती वी नो दॅट 1 कॅन बी रिटन ॲज कॉस 0 प्लस आय साइन 0. ठीक आहे, कारण कॉस 0ची व्हॅल्यू 1 आणि साइन 0ची व्हॅल्यू काय असते 0 असते. विच इज इक्वल टू इन जनरल 0 म्हणजे तो परत कधी येणार आहे ट्वाइस n पाय किंवा ट्वाइस पाय के प्लस आय साइन ट्वाइस पाय के. ओके, therefore 1 raised to 1 upon 5 is equal to cos of twice pi k plus I sin of twice pi k bracket raised to 1 upon 5. कारण फिफ्थ रूट पाहिजे 1चा म्हणजे 1 upon 5 दोन्ही साईडचा घेतला म्हणजे तुम्हाला काय मिळालं इथं कॉस ऑफ ट्वाइस पाय के अपॉन 5 प्लस आय साइन ऑफ ट्वाइस पाय के अपॉन 5. आता इथं केची व्हॅल्यू कुठून कुठे जाणार आहे 0 1 2 3 आणि 4 पर्यंतच. के कुठून कुठे असणार आहे 0 1 2 3 4. दॅरफॉर फॉर के इज इक्वल टू 0 हा झाला 1 रेस टू फॉर के इज इक्वल टू 0 हे तुम्हाला काय मिळेल कॉस 0 प्लस आय साइन 0 विच इज इक्वल टू 1. हे झालं फर्स्ट रूट. ठीक आहे, सेकंड रूट फॉर के इज इक्वल टू 1 तुम्हाला काय मिळेल तिथं कॉस ऑफ ट्वाइस पाय के, केची व्हॅल्यू 1 म्हणजे ट्वाइस पाय अपॉन 5 प्लस आय साइन 5 ट्वाइस पाय अपॉन 5. हे झालं सेकंड रूट. के इज इक्वल टू 3ला तुम्हाला काय मिळेल के इज इक्वल टू 2ला कॉस ऑफ 2 इंटू 2 4 पाय अपॉन 5 प्लस आय साइन ऑफ 4 पाय अपॉन 5. नेक्स्ट फॉर के इज इक्वल टू 3 काय मिळेल इथं ह्याच्यामध्येच व्हॅल्यू पुट करायचे फक्त कॉस ऑफ 6 पाय अपॉन 5 प्लस आय साइन ऑफ 6 पाय अपॉन 5. नेक्स्ट फॉर के इज इक्वल टू 4 cos of 8 pi upon 5 plus I sin of 8 pi upon 5. ठीक आहे, म्हणजे हे 5 रूट तुम्हाला कशाचे मिळाले युनिटीचे. ओके,
जर 6साठी विचारलं असतं तर चेंज झालं असतं, तर 1/6च्या जागेवरती फक्त 6 झालं असतं आणि इथं अजून k = 5 पर्यंत ते तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागलं असतं. ठीक आहे. नवीन एक्झाम्पल, फाइंड ऑल व्हॅल्यूज ऑफ -i⁻⁴. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा त्याचा पोलार फॉर्म काढून घ्यायचा. आता -i जर कन्सिडर केला तर याच्यासाठी 0 - i हा तुमचा जनरल फॉर्म आहे. मग याच्यामध्ये r हा तुम्हाला काय मिळेल, 0√0² प्लस -1² 1, म्हणजे r किती आहे इथं 1 आहे. आणि थिटा हा 1/0 असणार आहे. थिटा = tan इनव्हर्स ऑफ 1/0, म्हणजे tan इनव्हर्स इन्फिनिटी. tan इनव्हर्स इन्फिनिटी कितीला आहे, π/2 ला आहे. ठीक आहे. म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती मिळणार आहे, π/2. ठीक आहे. आता r किती आहे 1, म्हणजे काय गरज नाही लिहायची. म्हणजे इथं cos π/2 मायनस आणि व्हॅल्यू कशी आहे याची, निगेटिव्ह आहे. इथं -इन्फिनिटी आहे, म्हणजे इथं तुम्हाला काय घ्यावं लागेल, -1 आहे ना, -इन्फिनिटी. सो इट विल बी -π/2. सो cos ऑफ -π/2 ची व्हॅल्यू cos π/2 असते आणि प्लस साइन π/2 ची व्हॅल्यू मायनस चालते. म्हणजे इथं डायरेक्ट मी काय घेतो, cos π/2 - i sin π/2. वाटलं तर इथं ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवतो, cos ऑफ -π/2 याची व्हॅल्यू काय असते, cos π/2 आणि साइन -π/2 ची व्हॅल्यू असते -sin π/2. म्हणून cos θ प्लस i sin θच्या फॉर्ममध्ये आहे का नाही. मग इथं cos π/2 मायनस प्लसचं काय होईल, इथं मायनस होईल. आता पिरियडिक फंक्शन हा ट्वाईस πk हा फिक्स आहे सगळ्यांसाठी. म्हणजे हा परत कधी येतो, cos ऑफ π/2 प्लस ट्वाईस πk आणि -i sin ऑफ π/2 प्लस ट्वाईस πk. हे फिक्स आहे अँगल पिरियडिक फंक्शनचा, तेवढा तो ॲड करावाच लागतो त्या अँगलमध्ये, जो आपण आयच्यासाठी फाइंड आउट केलेला. आपल्याला किती पॉवर पाहिजे, -i⁻⁴. म्हणून हे काय मिळालं, किंवा याचा अजून तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर काय होईल, cos, बरं नाही ठीक आहे, नंतर शेवट हे घेऊ. म्हणजे हे काय होईल, बरं हे सॉल्व करा. cos किती मिळेल, LCM घेतला तर cos π प्लस 2 × 2 4 πk डिवायडेड बाय 2 आणि मायनस i sin ऑफ π प्लस 4 πk डिवायडेड बाय 2. हे दोन्हीला सेमच राहील, LCM घ्यायचा ब्रॅकेटमधला. आता रेस 2 म्हणजे हा जो अँगल आहे cos ऑफ π प्लस 4 πk डिवायडेड बाय 2 मायनस i sin ऑफ π प्लस 4 πk डिवायडेड बाय 2. हा टोटली रेस टू किती घ्यायचा आहे, 1/6. म्हणजे हे किती मिळालं तुम्हाला, cos π प्लस 4 πk डिवायडेड बाय 12 मायनस i sin ऑफ π प्लस 4 πk डिवायडेड बाय 12. 6ने डिनॉमिनेटरला फक्त मल्टिप्लाय करायचं. तुम्हाला ही महत्त्वाची स्टेप तिथं सॉल्व्ह करता आली पाहिजे. r आणि थिटा परत बाजूला फाइंड आउट करायचा आणि तो तिथं पोलार फॉर्ममध्ये -i ची व्हॅल्यू पुट करून घ्यायची. ठीक आहे. आता आल्यानंतर k किती आहे इथं, हे कशा झालं, -i⁻⁴ आणि k ची व्हॅल्यू कुठून सुरुवात होणार आहे, 0 1 2 3 4 5. ठीक आहे. आता इथं k ची व्हॅल्यू 0 पुट केली याच्यामध्ये. सो फॉर देर आर 6 different roots. सो फॉर k = 0, k 0 जर पुट केला तर काय होईल, इथं cos π/12 मायनस i sin π/12 हा झाला पहिला रूट. ठीक आहे. दुसऱ्या रूटमध्ये k = 1 व्हॅल्यू पुट करा. k = 1 साठी किती होईल, 4 + 1 म्हणजे k 1 आहे, 4 π + π किती 5, म्हणजे cos ऑफ 5 π/12 मायनस i sin 5 π/12. त्याच्यानंतरचा k = 2 जर पुट केला तुम्ही, k ची व्हॅल्यू 2 पुट केली तर 4 × 2 = 8, 8 + 5 किती 9, म्हणजे cos ऑफ 9 π/12 मायनस i sin 9 π/12. नेक्स्ट ह्या साईडला घेतो. k = 3 साठी किती मिळेल तुम्हाला, cos ऑफ, आता याच्यामध्ये k ची व्हॅल्यू 3 पुट केली तर 4 × 3 = 12 + 1 13, म्हणजे cos ऑफ 13 π/12 मायनस i sin ऑफ 13 π/12.
म्हणजे इथं त्या के इज इक्वल टू 4ला किती 4 ह्याच्यात प्रत्येक ह्याच्यात 4 ॲड करत राहायचा म्हणजे कॉस, कारण 4चा डिफरन्स आहे इथं. तो किंवा तुम्ही सॉल्व करा. 13 नंतर 17 पाय बाय 12 मायनस आय साइन ऑफ 17 पाय बाय 12 आणि लास्ट के इज इक्वल टू 5साठी कॉस ऑफ 21 पाय बाय 12 मायनस आय साइन ऑफ 21 पाय बाय 12. हे झालं सगळे 6 रूट्स तुम्हाला तिथं मिळतील. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक होमवर्कसाठी देतं. तर आता यांनी फाइंड ऑल रूट्स ऑफ, आता यांनी डायरेक्ट देताना त्याच फॉर्ममध्ये दिला आहे पाय बाय 3 प्लस आय साइन पाय बाय 3 ब्रॅकेट रेस टू 1/4. ठीक आहे. हे एक्झाम्पल आहे होमवर्कसाठी तुम्हाला आणि हे तेवढं सॉल्व करायचा प्रयत्न करा 1/4 पर्यंत. म्हणजे केची व्हॅल्यू 0 पासून 3 पर्यंत घ्यायची आणि ते सोडवा. ठीक आहे. सर्व व्हॅल्यूज तिथं फाइंड आउट करा. ठीक आहे. चालतंय. मग आजचं जे आहे ते इथं थांबू किंवा अजून एक एक्झाम्पल आहे ते सॉल्व घ्या होमवर्कसाठी. फाइंड ऑल रूट्स ऑफ x रेस टू 4 + 1 = 0. ठीक आहे. हे 2 एक्झाम्पल सॉल्व करा. मग उद्याच्या लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ आपण. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरला आपण इथं थांबू. धन्यवाद.